थलपती विजय राज्यपालांच्या भेटीला दाखल झालेले आहेत। तामिळनाडूमध्ये सत्ता स्थापनेच्या घडामोडींना बराच वेग आलेला आहे। 55 वर्षांपासूनची डीएमके सोबतची युती तोडून काँग्रेसने थलपती विजय यांच्या टीव्हीके पक्षाला बिनशर्त पाठिंबा जाहीर केलेला आहे आणि त्यामुळे विजयांचा आकडा आता 113 वर पोहोचलेला आहे। मात्र अजूनही या बहुमतासाठी 5 आमदारांची गरज आहे। काँग्रेसच्या पाठिंब्यानंतरही विजय यांच्याकडे 113 जागा आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली जाणार होती, मात्र बहुमत नसल्याने त्याला स्थगिती कुठेतरी मिळालेली आहे आणि याच पार्श्वभूमीवर राज्यपालांच्या भेटीला विजय गेल्याची माहिती आहे। या संदर्भात आणखी जाणून घ्या आमचे प्रतिनिधी शिवाजी यांच्याकडून। शिवाजी, ताजे अपडेट्स। टीव्हीकेचे प्रमुख के विजयन हे सध्या राज्यपाल भवनात पोहोचल्याची माहिती मिळत आहे आणि ते भेटून सुरुवातीला त्यांनी काँग्रेस आणि त्यांच्या आमदारांचा पाठिंबा असल्याचं त्यांना सांगितलं होतं। मात्र जे साधारण 5 ते 7 आमदारांची त्यांना संख्याबळाची गरज आहे ती अद्यापर्यंत पूर्ण झाली नव्हती। त्याची जुळवाजुळव त्यांनी करून जो बहुमताचा आकडा आहे तो 117 पर्यंत नेलेला आहे का हे पाहणं महत्त्वाचं आहे। खरं तर जेव्हा एखाद्या राजकीय पक्षामध्ये जी मोठा राजकीय पक्ष असतो त्यांना शपथ दिली जाते आणि त्याच्यानंतर त्यांना फ्लोअर टेस्ट घेण्याचे आदेश दिले जात असतात। साधारणपणे या तामिळनाडूमध्ये मोठा पक्ष म्हणून टीव्हीके समोर आलेला आहे, त्यामुळे त्यांना संधी देणं अपेक्षित आहे। मात्र राज्यपालांच्या सत्सद विवेकबुद्धीचा विवेकाचा हा विचार असतो, त्यामुळे त्यांनी अगोदर तुम्ही आम्हाला कागदावरती आकडे द्या असं सांगितलेलं आहे। कधी कधी असं असतं की जी सिंगल लार्जेस्ट पार्टी त्यांना बोलवलं जातं। मध्यंतरी अटल बिहारी वाजपेयी यांचं साधारण 13 दिवसानंतर ते बहुमत सिद्ध न करू शकल्यामुळे सरकार कोसळल्याचं आपण पाहिलेलं आहे। त्यामुळं आता विजयन यांना कागदावरती देखील बहुमत आणायचं आहे आणि सभागृहात देखील सिद्ध करायचं आहे। जनमताचा कौल त्यांच्यासोबत आहे, मात्र राजकारणाचा खेळ आता सुरू झाला, त्याच्यामध्ये ते कितपत यशस्वी होतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। सध्या विजय हे अपक्ष आमदार आणि इतर छोट्या पक्षांची चर्चा करून उर्वरित 5 आमदारांची जुळवाजुळव करताना पाहायला मिळतात। साधारणतः किती वेळ लागतो या प्रोसेसला शिवाजी, या संदर्भात सुद्धा सांगा। खरं तर जर पूर्ण राजकीय गणित पाहिलं तर डीएमके एआयडीएमके हे जे जुने पारंपरिक दोन्ही विरोधी पक्ष आहेत यांचं देखील गणित एकत्र येऊन जुळताना पाहायला मिळत नाहीये। त्यांनाही 10 ते 12 आमदारांची संख्याबळ कमी पडत आहे आणि ते 10 ते 12 आमदार जर आपण पाहिलं तर तितकीच गरज जी आहे ती टीव्हीकेला आहे। त्यापैकी 5 आमदार जे आहेत ते काँग्रेसचे टीव्हीके सोबत गेलेले आहेत। मात्र काँग्रेसला देखील आपले स्वतःचे आमदार वाचवणं गरजेचं आहे। ज्या पद्धतीने राजकीय गणित राजकीय खेळ अलीकडच्या काळात पाहायला मिळतात आणि अचानक ज्या पद्धतीने आमदार रातोरात एका पक्षातून दुसऱ्या पक्षात जातात, तसं जर पाहिलं तर 5च आमदार असल्यामुळं आणि डीएमकेच्या सपोर्टवरती निवडून आल्या असल्यामुळं या ठिकाणी डीएमकेचे स्टॅलिन जी भूमिका घेतील किंवा या आमदारांना स्वतःसोबत घेऊ शकतात, त्यामुळं विजय यांचा खेळ जो आहे तो बिघडू शकतो। आगामी 5 वर्ष विजय यांच्यासाठी बरोबर, स्टॅलिन यांनी ऑलरेडी ग्रीन सिग्नल दिलेला आहे। मात्र आता जो 10 वाजताचा शपथविधीचा मुहूर्त हुकलाय आणि त्यानंतर मग ही राज्यपालांसोबतची भेट, बऱ्याच घडामोडींना वेग आलेला दिसतो। या सगळ्या संदर्भातले ताजे अपडेट घेऊ शिवाजी, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।